ओके, दोन्ही कंपन्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आलेले आहेत. सो लेट स्टार्ट द वर्क. रिप्रेझेंटेशनला आपण चालू करू. हो सर. हो, पानवलकर साहेब आनंद. राधिका मसालेकडून 3 जण. नाही सर, त्याचं काय आहे ना, ते आम्ही टीम वर्क वर विश्वास ठेवतो ना. बसा बसा. प्लीज. येस, हे सुरेश पाठारे. मिस्टर पाठारे, मला असं वाटतं तुम्ही प्रेझेंटेशन सुरुवात करा. मिस्टर पाठारे, मला असं वाटतं की अजून थोडा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. एनिवेज, राधिका मसाल्यांकडून कोण प्रेझेंटेशन देणार आहे फायनली? मिस्टर गुरुनाथ, मला असं वाटतं यावेळेस मिस्टर आनंद यांना प्रेझेंटेशन देऊ दे. या, ऑफकोर्स. ओके मिस्टर आनंद. सर, आनंद, तुमचं प्रेझेंटेशन बरं होतं, पण आय थिंक थोडासा मार्केट सर्वे करणं गरजेचं आहे. आय वॉन्ट समथिंग इट इज सोबर, सिम्पल आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असं काहीतरी. आय थिंक यू विल हॅव टू रिवर्क इट. हो सर, नक्की. मला एक्झॅक्टली कळलंय तुम्हाला काय हवंय ते. मी तुम्हाला एका दिवसात एक नवीन प्रेझेंटेशन तयार करून देतो. काय झालं गुरु, असं हसलास म्हणून विचार. नाही नाही, सॉरी हा, मला तुला असं ऑफेंड करायचं नव्हतं. पण सर, ते एक दिवसाची मुदत वगैरे त्या मुद्द्यांवर मला जरा हसवलं. आय एम रिअली सॉरी. मिस्टर गुरुनाथ, प्लीज बी सिरियस. तुमच्याकडे काही वेगळं आहे का सांगायला? हो, ऑफकोर्स. माझ्याकडे या दोन्ही प्रेझेंटेशन पेक्षा तुम्हाला हवं तसं वेगळं प्रेझेंटेशन. ओके, प्लीज. सर, आपण या टेक्निकद्वारे जर गेलो ना, तर प्रत्येक पॅकेट मागे आपण 2 रुपये वाचू. आणि यातून कंपनीला किती मोठा फायदा होईल याची तुम्ही कल्पना करूच शकता. एक्सलंट, फॅन्टास्टिक. तुम्ही हुशार आहात हे परत एकदा सिद्ध केलं सर. हे डील आपण राधिका मसाले बरोबर फायनल करत आहोत. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स मिस्टर पाठारे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. यू आर जेनियस. सर, पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून आभार. तुम्ही आमच्या कंपनीला आणि मला एवढी मोठी संधी दिली आहे आणि मी या संधीचं सोनं करेन अशी तुम्हाला खात्री देतो. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ग्रेट मिस्टर गुरुनाथ. थँक्यू. यार, भूक लागली इथे. मावशी पण काय कुठे बोलत असते, काय करत असते, काही नाही. काही नाही यात पण काही नाही. अरे काय नुसते शो पीस म्हणून ठेवले आहे का? काय खायला काहीच नाहीये इथे. टोमॅटो टोमॅटो नुसतेच. ठीक आहे, पोटात जाऊन सूपच होणार आहे याचं. गुरुचा फोन. अरे बापरे. म्हणजे तिकडे कोणाला काही माहित तर झालं नसेल ना पेपर्स विषयी. अरे देवा, उचलू का नको उचलू? नाही नाही, मला काही कळत नाहीये. अरे यार, हा तर फोनच करतोय.
जैन मान ज्ञान सागर जय कपिल काय नाही नाही काही नाही गुरु काय झालं रे अरे तुला एवढं घाबरायला काय झालं नाही मी ते जाऊ दे ते सोड तू मला सांग काही राडा नाही ना झाला काही प्रॉब्लेम नाही ना झाला म्हणजे अरे खुश खबर द्यायला फोन केलाय तुला काय आता एका मोठ्या कंपनीच्या ऑफिस मधून बाहेर पडलोय एक सॉलिड प्रेझेंटेशन देऊन आणि ते इतकं आवडलं ना की सॉलिड इम्प्रेस झालेत सगळे अरे वा कॉंग्रॅट्स 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 बस किड्या आता फक्त काही तासांचा अवधी आहे हे सगळं मी माझ्या ताब्यात घेतो की नाही बघच तू अरे यार तू त्या पेपर्सचं नाव नको घेऊ यार मला भीती वाटते यार खूप म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही ना काही अरे तू काय घाबरतोयस आता घाबरायची वेळ त्यांच्यावर आहे किड्या बस काही तासांचा अवधी आणि होईल मोठा धमाका धमाका सर आता जे काही गुरु वागलं ना ते बरोबर नव्हतं सर. आपल्याला न सांगता न विचारता त्याने डिरेक्टली प्रेझेंटेशन दिलंय. ठीक आहे पण जे काही झालं ते चांगलंच झालं ना कोणाच्या का प्रेझेंटेशनमुळे असं ना आपल्याला कॉन्ट्रॅक्टर मिळालं हो सर पण आपलं पण प्रेझेंटेशन काही वाईट नव्हतं. बरोबर आहे तुझं आनंद पण खरं सांगू आपल्या प्रेझेंटेशनमध्ये थोड्याफार त्रुटी होत्या गुरुनाथने खूपच छान प्रेझेंटेशन दिलं त्याच्यामध्ये त्याचा अनुभव दिसत होता अभ्यासही दिसत होता आणि म्हणून तर मिस्टर अग्निहोत्री इम्प्रेस झाले. सर त्याच्या चांगुलपणाचा मागेपणा काहीतरी डाव असणार आहे. असूही शकेल एनिवे पण जे काही झालंय ते राधिका वहिनींच्या कानावर घाल. हो मी त्यांना लगेच फोन करतो. या इकडे आतमध्ये घेऊन या सगळं इथे ठेवू का एक मिनिट इकडे इकडे बरं इकडेच ठेवा इकडेच ठेवा ते पण आणा तिकडचं मसाले बाकी सामान हा इथे ठेवा इथे ते सामान इथे ठेवून द्या हा हा सगळं आणलं आंटी काय मी आंटी दिसते का तुला मावशी म्हण मला मावशी हो मावशी हा चाय पाणी चहा ना ठेवते ना मी चहा ठेवते पाणी पण आणते काय पाणी चहा चहा पाणी म्हणजे पैसे मागतोय तो पैसे हा हम्म. मिल गया ना पैसा जाओ अपने अपने घर जाना जाओ जाओ अरे वा मावशी तू काढण्याचा बिझनेस सुरू केलास वाटतं हे सगळं आपलं नाहीये शनायाचं आहे. मी कुठून राहिली माझ्या नवऱ्याची बायको असं ती राधिका म्हणते ना मग शनायानी कशाला मागवलंय हे सगळं अरे ती जे जे बोलेल ते करायचं आपण काय तिची हमाल आहोत का अरे ती आपल्याला खायला देते आपल्याला पैसे देते मग तिचं म्हणणं आपल्याला ऐकायलाच पाहिजे. अहो दे जे करायचं ते करू दे मी कशाला टेन्शन घेऊ तसंही मी माझं डोकं उखळात दिलेलंच आहे काढून घेण्यासाठी त्या गुरुची मदत केली ना मावशी त्या गुरुचा प्लान जर सक्सेसफुल झाला नाही ना तर सगळं मुसळ केरात जाणार आहे. अगं बाई इकडे काय बघते ते उखळ आहे. हॅलो बोला आनंद भाऊजी. सॉरी आपलं प्रेझेंटेशन ना चांगलं नाही झालं. ठीक आहे तुम्ही निराश होऊ नका. नाही मी निराश नाही झालोय पण इथे काहीतरी एक वेगळाच प्रकार घडलाय. काय वहिनी माझा आणि पानकर सरांसोबत ना गुरुनाथ पण होता तिथे. आमचं प्रेझेंटेशन संपलं त्यानंतर त्यांनी स्वतःच एक प्रेझेंटेशन दिलं ते आवडलंय कंपनीनं आणि त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट दिलाय आपल्याला. यांनी हे सगळं मुद्दाम केलं असं. अर्थातच. आणि वहिनी हा कॉन्ट्रॅक्ट मिळून आपल्यावर उपकार केलाय या गुरुनाथ सुभेदारनी असं तो दाखवतोय. यामागे यांचा काहीतरी स्वार्थ आहे. हो पण आता काय करायचं. कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर ऑर्डर पूर्ण करायला लागणारच आपल्याला पण या सगळ्यात आपण सावध राहायला पाहिजे. जेव्हा यांना कळेल ना की मी आता शुद्धीवर आले तेव्हा यांनाही जाग येईल. ठीक आहे वहिनी. मी सो मच तुम्हाला हे लंचचं सरप्राईज इतकं इतकं चांगलं फील करवलंय. कोच बच्चा माझं प्रेम आहे ना तुझ्यावर म्हणून तर असं मी तुला कुठे कुठे घेऊन जात असतो पण तू बघ सतत मला काहीतरी बोलत असतेस घालून पाडून. हॅलो तूच म्हणतोस ना मला की आपल्याच माणसांना घालून पाडून बोलतात त्यांच्यावरच चिडतात. हो मी असं म्हणत असतो पण ए
अगं ए काय झालं शनाया अच्छा थांब ना, कुठे चाललीस तू? अरे गॅरी शॉपिंग करायला चालली आहे. शॉपिंग आत्ता? आपण लंचला चाललोय ना. गॅरी राहू दे ना लंच. अरे मला शॉपिंग करायची खूप गरज आहे. आता इतका फेस्टिव्ह सीझन येतोय, दिवाळी, दसरा, आणि माझ्याकडे काहीच ट्रेडिशनल नाहीये. केवढ्या गोष्टींची शॉपिंग करायची आहे. आणि तूच म्हणतोस ना सारखं वेस्टर्न घालू नको, कधीतरी ट्रेडिशनल घालत जा. अरे यार ही शनाया मोठं बिल फाडणार बहुधा. काय बडबडतोय, चल ना. ए अगं ऐक ना, अगं तुला ते हे माहिती नाही कशाबद्दल बोलतोस तू? का भारतातला सगळ्यात मोठा सेल. नीट सांग जरा. एवढी शॉपिंग क्वीन असतो, तुला भारतातल्या सगळ्यात मोठ्या सेल बद्दल नाही माहिती? बरं आता नीट ऐक. फ्लिपकार्टचे बिग बिलियन डेज येत आहेत 10 ते 14 ऑक्टोबर मध्ये. आता 100 दुकानं फिरायची गरज नाही तुला, कुठूनही शॉपिंग करू शकतेस. ओ येस, बिग बिलियन डेज. पण कशावर सेल आहे आणि किती %? मिनिमम 60% ऑफ. वाव. ट्रेंडी साडीज, ब्रँडेड कुर्ताज, इंटरनॅशनल हँडबॅग्स आणि शूज वर पण. आणि एवढंच नाही तर फेस्टिव्ह सीझन साठी लागणाऱ्या इतर गोष्टींवरही ग्रेट डील्स आहेत. काय बोलतोयस यार गॅरी, दिस इज सुपर. हो तेच तर सांगतोय ना. एक काम करूया, मी आता लगेच या सगळ्याची लिस्ट बनवते. मला काय काय घ्यायचं म्हणजे मी विसरायला नको. आपण एकत्र ऑर्डर करूया. हो करूया ना. येई. थँक्स टू फ्लिपकार्ट. आता माझी लंच डेट पण होणार आणि शनायाची शॉपिंग पण. म्हणजे मी पण खुश, बच्चा पण खुश. आय लव्ह यू फ्लिपकार्ट. शुभम करोती कल्याणम. पुढचं काय? शुभम करोती कल्याण. शुभम करोती कल्याणम संपदा नशाय नमस्तुते. काय करतोय, काय तोंडात बोलतोय? असं असतं नाटकात, भाषणात, आरतीत लोक विसरले ना की असं तोंडातल्या तोंडात बोलतात. लोकांचं जाऊ दे, तुझं काय? ताईने एवढे संस्कार केले, सगळे वाया गेले. हसतोच काय? तुलाच त्या मुसळामध्ये टाकून कुटायला पाहिजे. कूट कूट माझं डोकं कूट आणि त्याचा मसाला भरून खपेल तो पैसे तरी मिळतील. आणि ते मुसळ. हे नोबडी टचेस माय मुसळा. इट्स नॉट मुसला, इट्स मुसळ. व्हॉट एव्हर. आणि काय ग, तू काय खरंच कुटणार आहेस का माझं डोकं त्या मुसळात? तुझं डोकं कुठून काय करू रे मी केड्या? त्याच्यात मी मसाला कुटणार आहे. चिलीज, टर्मरिक. मला एवढेच मसाले येतात. एनिवेज मी आले. ते मावशी काय झालं हिला? तिला त्या राधिकाने नोकरीवर काढून टाकलंस ना. नाही हिने ती बदमाशी केली ना म्हणून त्या राधिकाने ना तिला शिक्षा दिली असणार मसाले कुटायची. कशाला जाते तू इजिप्तला? ही बघ मम्मी इथेच आहे. तू जोक मारू नको. चल मला हेल्प कर. ते मुसला घे इकडे. चल मावशी गो हेल्प मी पण. येस राईट नाव. एवढं मोठं उचलायचं हे घे मावशी, आपण दोघं मिळून उचलू. हा नाही एवढं तूच उचल बाबा. ती किती किती जोड आहे. अरे मी एकटाच करायचंय. सांभाळून इथे. मदत करत नाही. सांभाळून. ओके 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 ओके. गुड बॉय गेड्या. यार पण ह्यातलं ते लॉंग स्टिक सारखं कुठे आहे? मुसळ. हा वेर इज दॅट? घे तिथे. गेड्या आण ना, मला हेल्प कर ना. जा. किती हेल्प करू यार? मावशी ती प्लेट घे. ती नाही, रेड चिलीज. ते घाल याच्यात. हा ओके. सो लेट्स स्टार्ट. स्टार्ट. अगं पण हे का करते तू? गेड्या तुला काहीच कळत नाही ना, काहीच कळत नाही. शनाया मसाले. शनाया मसाले? येस. म्हणजे मी राधिका मसालेच टेक ओव्हर करून शनाया मसाले करणार आहे. माझा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होईल. शनाया मसाले. लेट्स स्टार्ट. ओके. मावशी ते खोबरं ऍड कर. Yay! चाय, मसाला चाय. घे चहा मस्तपैकी कडक चहा आणलेला आहे. नाही नको मला. का? अरे ही काय चहा प्यायची वेळ आहे का? हे चहा प्यायला कुठे वेळ लागते? हे सगळे गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहे त्या. चहा कधीही प्यायचा. तुला माहितीये का राधा, अमेरिकेत होतो ना मी, तर सगळ्यात जास्त काय मिस केलं असेल तर हा मुंबईचा चहा. अशी टेस्टच नाही मिळत ग चहाची अमेरिकेत. पी 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 चहा पी. अरे खरंच नको, मला अजून गोळ्या घ्यायच्या. हा गोळ्या घ्यायच्यात? कसल्या गोळ्या घ्यायच्यात? रात्रीच्या औषधाच्या गोळ्या घेतल्यास तू ऑलरेडी? नाही
घ्यायच्यात आता. राधा तुझी याददाश्त वगैरे गेली नाहीये ना? अरे एक मिनिट, माझं नाव काय? सौमित्र. माझं पूर्ण नाव सांग पटकन. सौमित्र बनहट्टी. आनंदचं पूर्ण नाव? आनंद शहा. तुझं पूर्ण नाव? राधिका गुरुनाथ. काय झालं राधा? काय होतंय? अशी घाबरल्यासारखी का वाटतेस तुम्हाला? कसली भीती वाटते का तुला? सौमित्र, या ऍक्सिडेंट मध्ये मला काही झालं असतं तर काय झालं असतं रे? मला ना राहून राहून आईबाबांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. अथर्वानी काय केलं असतं? राधिका मसालेचं काय झालं असतं? असे विचार सारखे मनात येतात. एक मिनिट, पण नाही ना झालंय काही तुला? नाही ना झालंय काही? हा, म्हणजे या सगळ्यांना गरज आहे तुझी राधा. या सगळ्यांसाठी खूप काही करायचंय तुला. अजून खूप मोठी मजल गाठायची आहे. असं काय करते? आणि या ऍक्सिडेंटमुळे ना असं थांबल्यासारखं झालंय. हे असं थांबणं बिमणं असलं निगेटिव्ह थॉट्स नकोच आहेत आपल्याला. तू चहाचा घोड घे आणि निगेटिव्ह विचार गिळून टाक. सरळ पॉझिटिव्ह विचार करायचा, फक्त पॉझिटिव्ह विचार. म्हणजे काय? म्हणजे बघ, मध्ये तुझी खूप धावपळ झाली होती की नाही? पण तुला आरामाची गरज होती. तो आराम मिळाला तुला हॉस्पिटलमध्ये. मस्त आराम झालाय. आता उठायचं, कामाला लागायचं, मस्त खूप मोठी मजल गाठायची, हरवायचं सगळ्यांना, मागे ढकलायचं. काय कोणाला हरवायचं? स्वतःच्याच नवऱ्याला हरवायचं. ज्यांनी आयुष्यभर पुढे जावं असे विचार केले त्याला हरवून टाकायचं. हो, हरवायचं. आता तुला माहितीये का, कधी मी तुला असे सल्ले देतो ना, तेव्हा मला ना असं तू अर्जुन आहेस आणि मी कृष्ण आहे असं वाटायला लागतं मला. हो. म्हणजे असे आपण रथात बसलोय आणि मी तुला सल्ले देतोय, वत्सा असं युद्ध खेळ, आपल्या जवळचं कोणी आलं तरी पण आपल्याला हल्ला करायचा आहे वगैरे. चल महाभारत खेळूया आपण. नको, झालं तेवढं महाभारत पुरे. आणि तुला का सारखं सारखं महाभारत खेळायचंय? तू कोण होणार? कृष्ण? हा मग? म्हणजे सतत गोपिका आसपास पाहिजेत ना? अरे नाही, हे तुला आठवतंय आपण कॉलेजला असताना तो एकदा डान्स होता राधाकृष्णाचा. मला मनापासून कृष्ण बनायचं होतं, पण तू माझं सिलेक्शन केलं नाहीस. तुझा हट्ट होता मी राधा असेल तर आपला गुरुनाथच पाहिजे कृष्ण तुला. मला काय डान्स येत नव्हता. कडक डान्स करत होतो, कडक डान्सर होतो मी. तेच तर ना, तू कडक होतास. ते सॉफ्ट कृष्ण पाहिजे होता. पण खरंच किती छान दिवस होते ते. मस्त कॉलेजमध्ये जायचं, थोडासा अभ्यास करायचा, भरपूर नाचायचं, खेळायचं, उन्हाळपणा करायचा, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. मग असे खूप जुने दिवस असल्यावर काय बोलतेस? आता पण आपण करतोय की चहा प्यायची इच्छा झाली, पितोय ना चहा आता इथे बसून. मस्त. पण खरंच नागपूरचे दिवस ते नागपूरचे दिवस. हे रात्री यायचे, मला बोलवायचे, मग आम्ही मस्तपैकी सायकलवरनं फिरायला जायचो, तलावापाशी जाऊन बसायचो. खरंच खूप छान दिवस होते ते. आईंचं. हा बोला आई. हा सौमित्र, आई बोलत आहे. बरं, गुरु पोहोचला का रे हॉस्पिटलला? गुरु हॉस्पिटलला येतोय? हो ना, म्हणे मी आज राधिका सोबत बसतो रात्रभर हॉस्पिटलला. त्याला चैन नाही पडत रे, सारखी आठवण येते पा राधिकाची. खूप जीव आहे बरं त्याचा राधिकावर. नाही म्हणजे आला नाही अजून इथे. तो आला की कळवतो तुम्हाला. त्या फोन लागत नाही ना, म्हणून फोन केला बरं तुला. पण काही काळजी नका करू आई, मी कळवतो तुम्हाला. तो इथे आल्याला कळवतो. हा हा, ठेवते. काय रे सौमित्र, चल चल लवकर, येतील ते कधी. पुन्हा कोमात गेल्याचं नाटक करायला लागणार. नाही नको राधा, मला नाही वाटत येईल तो. म्हणजे काय नाही ग, तुझ्याबद्दल कशी काळजी असा खोटारडेपणा चालला आई समोर, बाकी काय नाही. काय म्हणाला माहितीये का आईला? रात्रभर मी राधाच्या उशाशी बसून तिची सेवा करणार आहे. का असं खोटं बोलतात कुणास ठाऊक. आणि आई पण यांच्यावरती विश्वास ठेवतात. सोड ग,
त्याचा जो काही प्लॅन आहे तो आईसमोरच उघड झाला ना की आईंना पण खरं रूप कळणार आहे त्याचं. हे लवकरात लवकर आईंना कळू दे. ते होईल होईल. तू आता कसलाही निगेटिव्ह विचार करू नकोस. हा, आराम कर, वर जाऊन. मी जातो आता. हा, आणि चहा संपव. ओके, चल बाय. त्यांच्या मनात नेमकं काय कोणास ठाऊक. माझं नाव पुढे करून कुठे गेले